नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये। तर बरेच दिवसांना तुमचे कमेंट येत होते की ताई एकदा घरचं तुझं होम टूर दे, तू पूर्ण चेंज केलंय तर आम्हाला परत दाखव। तर नक्कीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे। पण पहिले मी तुम्हाला सांगते, जे काही मी ठेवलेलं आहे, जे काही माझ्याकडे आहे ते नॉर्मल आहे। जास्त काही माझ्याकडे म्हणजे जास्त स्टँडर्ड नाही किंवा भरपूर काही वेगळं नाहीये। जशी माझी एकदम सिंपल लाईफ असते ना, जसं आपण वागतोय जसं राहतोय तसंच मी दाखवत असते। आणि माझ्याकडे खूप नॉर्मल सगळ्या गोष्टी आहेत, जास्त भारी कोणतीच गोष्ट नाही, पण माझ्यासाठी ती खूप छान आहे किंवा खूप चांगलं आहे। मला त्याच्यामध्येच आनंद भेटते। मी तर कधी पण हे विचार करत नाही की त्यांचं कसं आहे, त्यांच्यापेक्षा मी असं विचार करते की आपल्यापेक्षा अजून म्हणजे असे काही लोक आहेत त्यांच्याकडे एवढं पण नाहीये जेवढं आपल्याकडे आहे। तर त्याच्यामध्येच मी खूप आनंदी राहत असते। आणि म्हणून मी तुम्हाला माझी छोट्या मोठ्या वस्तू किंवा जे काही मी माझं सामान असू द्या, काही पण असू द्या, कसं लावलंय काय लावलंय, घराला कसं मी ठेवते हे दाखवत असते। आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण एका ताईची कमेंट होती की ताई रोज रोज तेच दाखवते तर बोर होतंय, दुसरं काहीतरी नवीन दाखव। तर हीच माझी लाईफ आहे। तर याच्या दुसरं काही दाखवण्यासारखं तर माझ्याकडं काही नाही। आता सध्या तरी अशी अवस्था आहे की फिरायला सुद्धा मी जाऊ शकत नाही, घरातच आहे आणि घरचंच रुटीन मी तुम्हाला दाखवू शकते। आणि मला असं वाटते की जे काही माझी रुटीन आहे किंवा जे काही माझ्या लाईफमध्ये आहे ना, ते खूप आहे माझ्यासाठी। आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं दाखवणं किंवा दुसरं काही अपेक्षा माझ्या मनात तर अजिबात नाहीये। पण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा भरपूर काही अशा ताईन आहेत, ते माझ्यापेक्षा पण कमी आहेत, कोणाला जास्त आहेत, तर ते पण किती समाधानी राहतात। तर मग आपण का नाही, मग कशाला विचार करत बसायचं की नाही आपलं अजून चांगलं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे। त्याच्यापेक्षा जसं आहे तसं नॉर्मली आपण राहिलं तर चांगलं नाही का? म्हणून आहे ना, जे आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। प्लीज तुम्हाला जर नाही आवडत असेल तर मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, पण ज्या ताईंना आवडतं त्यांच्यासाठी मी कंटिन्यू व्हिडिओ बनवेल। तर चला आता न वेळ घालवता तुम्हाला मी माझं घर दाखवते। जास्त मोठी काही जागा नाही माझ्याकडे, पण छोटीशी इथे रांगोळी मी काढत असते। इथून आहे ना मेन दरवाजा आहेत आणि त्याच्या साईडला इथे मी स्टिकर वगैरे लावलेले आहेत। हे मी तुम्हाला पहिले पण दाखवले होते, म्हणजे पहिले होम टूर दिला होता ना त्याच्यामध्ये। तर जास्त काही मी दाखवत नाही, शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते, खूप जास्त मोठा व्हिडिओ होऊन जातो। आणि पहिले तुम्ही बघितलेले पण आहे। आणि भरपूर काही मी म्हणजे शोसाठी घेतलेले होते, तर हे भिंतीला लावलेलं आहे। जास्त काही म्हणजे जमत नाही आपल्याला रेंटच्या घरात, पण लावते मी जसं जमतं तसं। तर साईडला इथे चेअर वगैरे ठेवते, म्हणजे कोणी जर आलं ना तर आपल्याला जागा कमी पडते, तर हे चेअर लागतातच। आणि साईडला हा बेड आहे। तर 2 बेड होते, तुम्हाला पण माहिती होतं माझ्याकडे 2 बेड होते, एक मोठा होता आणि एक छोटा होता। तर मोठा बेड आहे ना तो मी खोलून ठेवून दिलाय आणि आता फक्त छोटा बेड ठेवलाय मी। आणि जो मोठा बेड होता ना ते आमचे ओनर आहेत ना, त्यांची रूम एक खाली होती त्याच्यामध्ये ठेवलंय। आणि हा छोटा बेड आहे ना त्याला मी ह्या साईडला लावलाय, म्हणजे खिडकीच्या साईडला। तर इथे ना तो खूप छान वाटते। आणि कपाट आहे ना जास्त करून आम्ही उघडत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ना असे आम्ही कपडे ठेवतो जे आपल्याला काहीच गरज पडत नाही। म्हणून आहे ना त्याला आम्ही ह्या साईडला लावले, म्हणजे ओपन तो जास्त करून होत नाही। ज्या दिवशी आपल्याला ओपन करायचंय त्या दिवशी हा बेड काढावा लागतो आणि तेव्हाच तो कपाट ओपन होते। आणि त्याच्यामध्ये म्हणजे साड्या वगैरेच आहे माझी, आणि मग आपण ते जास्त करून नेसत नाही तर गरज पडत पण नाही। आणि ह्या साईडला खिडकी आहेत, हे तर मी तुम्हाला मागच दाखवले होते, पडदे वगैरे पण बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय ना। मला तर माझं घर रेंटचं आहे तरी पण आवडतंय। 1 RK मध्ये पण माझं सामान खूप छान बसलेलं आहे। कपाटच्या वरतीनं भरपूर सामान ठेवलंय मी, म्हणजे कूलर वगैरे ठेवायला जागा नाही ना तर वरती ठेवलंय। आणि ह्या साईडला माझी बाल्कनी आहे, मी मागं पण तुम्हाला दाखवली नव्हती, चला आता दाखवते। जास्त काही बाल्कनीमधलं मी तुम्हाला दाखवत नाही, तिकडून समोर सगळेच असतात तर मला तसलं काही आवडत नाही। तर ह्या साईडला आहे ना पूर्ण मोठी बाल्कनी आहे आणि खरंच खूप छान वाटतं तिकडून। झाडं वगैरे थोडीशीच आहे माझ्याकडे, आता काही जास्त नाही, गावाकडे जातात सगळे ते वाळून गेले होते। आणि ह्या साईडला हा ब्लॅकबोर्ड आणलं होता मी राजवीरसाठी, म्हणजे त्याचा अभ्यास वगैरे त्याच्या पप्पांना त्याच्यावर घेत असतात कधीतरी, म्हणून तो तिथे लावलाय। आणि टीव्ही वगैरे हा एरिया तर तुम्ही नेहमी बघतात माझ्या व्हिडिओमध्ये, ती काही नवीन गोष्ट नाही दाखवण्यासारखी। फक्त मला ह्या वेळेस ना किचन दाखवायचं होतं, किचनमध्ये मी भरपूर काही चेंजेस केले ते। तर इथे हा मंदिर परत मी इथं लावलंय, म्हणजे मंदिर माझं खाली होता पण मला जागेचा खूप प्रॉब्लेम होते म्हणून आहे ना वरतीच लावलं परत। आणि याच्यामध्ये माझे डेलीचे कपडे असतात म्हणून मला काही गरज पडत नाही कपाटची। आणि याच्यामध्ये राजवीरचे असतात बुक्स वगैरे, तर वरतीच मी ठेवते, जसं लागतं तसं तो घेत असतो।
तर बघा पूर्ण लुक दाखवते हॉलचा. असं काही मी मध्येच म्हणजे एक हॉलमध्ये सगळं सामान माझं शिफ्टिंग केलेलं आहे. आणि छोट्या रूममध्ये पण खरंच आपण जर ठेवायचं म्हणजे आपली इच्छा असली ना तर आपण काही करू शकतो. सगळं सामान माझं व्यवस्थित इथे बसलेलं आहे. चला आता किचन दाखवते. सगळ्यात आवडणारी जागा म्हणजे बोलले ना आपल्या बायकांचं तर किचनच असतं. तर इथे ना आपण जर कधी म्हणजे बेडवर बसलो तर डायरेक्ट किचनमध्ये दिसतं, तर ते मला अजिबात आवडत नव्हता. म्हणून मी हा पडदा लावला आहे. साईडला मिरर आहे, त्याच्यावर आहे ना काही जे माझं डेलीचं मेकअपचं सामान असतं जेवढं मला लागते तेवढं मी वरतीच ठेवत असते आणि बाकीचं पूर्ण मी कपाटात ठेवलंय. आणि हा पडद्याचं कारण हाच होता, म्हणजे समोरून आहे ना दिसायला नकोय. कसं आपण जेवण वगैरे बनवतो किंवा नवीन पाहुणे येतात तर चांगलं वाटत नाही ना, म्हणून मी अशा पद्धतीने लावलंय. तर चला आता किचन दाखवते. हा माझं किचन आहे, सगळ्यात आवडणारी जागा आणि याच्यामध्येच आपला दिवस जातोय. तर पहिले सुरुवातीलाच इथं मी फ्रीज लावले. तिथे मी मंदिर लावलं होतं बघा, अगोदर तुम्ही बघितलं असेल. तर मंदिर मी इथं लावलं होतं, पण मला खूप जास्त जागा कमी पडत होती म्हणून मी तिथे फ्रीज लावला. आणि त्याच साईडला म्हणजे किचन पण आहे, तर दोन्ही पण व्यवस्थित बसलेलं आहे. तर एक एक करून दाखवते. पहिले किचनच्या साईडचं दाखवते, नंतर भांडे वगैरे दाखवणार. तर हा पडद्याच्या बद्दल पण तुम्ही मला भरपूर वेळेस विचारले, ताई तू कसं बसवलंय, तर चला दाखवते. हे पडदं आहे ना मी म्हणजे ऑनलाईन हे घेतलं होता ग्लू. आता त्याचं नाव मला सध्या आठवत नाहीये, पण मी ना तुम्हाला लिंक देते. सगळे जे काही ऑनलाईन मी प्रोडक्ट घेतलेले आहे ते सगळे टॅग करणार, तुम्ही तिथून घेऊ शकता. तर मी त्याला ना जाम असं चिपकून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकलं की ते निघून जातं बरं का, तसं काही नाहीये. पण मी दोरी वगैरे खिळी वगैरे नाही मारू शकत. खिळी वगैरे जर मी मारले असते तर कसं किचन खराब होतं आणि हे माझं नाहीये. हे मी न कायम लक्षात ठेवते. कसं दुसऱ्याच्या घरात आपण राहतोय, जास्त तोडफोड करायला मला अजिबात जमत नाही. आणि हा पडदा पण मी ऑनलाईन घेतलेला आहे, 2 आहेत ते. तर याची पण लिंक मी नक्कीच तुम्हाला देणार. या मॅटबद्दल पण तुम्ही मला विचारलं होतं, तर ही पण ऑनलाईन घेतलेली, याची पण लिंक नक्कीच मी तुम्हाला देईन. पहिले ना मी स्टिकरनं लावलेला होता, पण मला अशा पद्धतीनं पाहिजे होतं, म्हणजे एकदम असं एक रेवलमध्ये यायला पाहिजे. तर तो छान दिसतोय आता. आणि पहिले ना थोडंसं खाली वरती व्हायचं. तर चला आता किचनवरचं दाखवते. इथे ना हा रॅक घेतला होता, मी तुम्हाला दाखवलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये पण. आणि याच्यासाठीच पाहिजे होतं मला, म्हणजे छोटे मोठे मसाले असू द्या, जिरा मोहरी किंवा तेलाची कॅन किंवा साखरचा डब्बा, मिठाचा डब्बा, हे सगळे काही वस्तू ना मला किचनवरच आवडतात म्हणून मी हे समोर ठेवलंय. आणि त्याच्यासाठीच हा रॅक पण घेतला होता. पाण्याची बॉटल वगैरे लागतंच आपल्याला, ते इथे ठेवते. म्हणजे हांडा वगैरे मी पाण्याचं भरून ठेवते, पण ते खाली ठेवते. सारखं मला खाली बसणं उठणं हे होत नाही म्हणून ते ह्या साईडला ठेवलंय. आणि इथे माझी गॅस शेगडी आहे, हे पण मी ऑनलाईन घेतलेला आहे. हा स्टँड मला खूप आवडतो, याच्यामध्ये मी भरपूर डबे ठेवत असते, पण आता धुवायला टाकले म्हणून एकच डब्बा राहिलाय. आणि खाली ना त्याला हुक आहे ना, तर चम्मच वगैरे सगळे काही याच्यावरनं आपल्याला ठेवता येतात. आणि जवळ किचनच्या राहिलं तर लगेच आपल्याला भेटतं, पण सारखं इकडे तिकडे बघायची काही गरज पडत नाही. हा स्टँड आणि हा एक स्टँड दोन्ही सोबत घेतलेले होते, पण हा मी नळावर का ठेवले ते पण सांगते. आता कप वगैरे धुतले ना तर डायरेक्ट असं कुठं पण ठेवले ना तर माझ्याकडून ते फुटूनच जातात, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवले. जसं धुतले तसं वरती ठेवता येतात आणि जास्त वजन नाही म्हणून नळाला पण काही प्रॉब्लेम होत नाही. आणि ह्या साईडला मी भांडे म्हणजे लगेच धुतले आपण तर वरती लावण्यासाठी ही मांडणी लावलेली आहेत माझ्याकडं ना. म्हणजे 5 मांडण्या आहेत, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. तर कसं मी पहिले ना जाळीमध्ये भांडे ठेवायचे, आपण भांडे घासतो आणि मोठ्या टपमध्ये भरून ठेवतो, ते पाणीच निघत नव्हतं, म्हणजे खूपच दिवसभर त्याच्यामध्ये पाणी राहायचं, मग ते मला अजिबात आवडत नव्हतं. तर म्हणून मी ही मांडणी लावली. आणि ह्या मांडणी लावण्यासाठी मी काही खिळे वगैरे मारले नाहीत, पण ती पहिलेच होते बरं का, त्यानेच लावलेले होते, म्हणजे लावले असेल मला नाही माहिती. पण त्यावरच मी परत माझी मांडणी लावून घेतली. आणि थोडीशी भीती वाटते, म्हणजे ह्या मांडणीला मी लावलेल्या आहेत ना तिथे छोटे खिळे आहेत, तर असं वाटते कधी पण पडेल, पण त्याच्यामध्ये मी फुटण्यासारखं काहीच ठेवत नाही. आणि बरेच दिवस झाले आता लावून, तर तसलं काही झालं नाही. आणि पाणी वगैरे त्यांचं तुटलं की लगेच दुसऱ्या मांडणीमध्ये लावत असते. तर ह्या मांडणीची पण तुम्हाला मी सांगून दिलं. तुम्ही म्हणत होते ताई ही मांडणी कशी लावली, तर तिला खिळे आहेत, तशी मांडणी राहत नाही, कोणतं स्टिकरनं राहत नाही किंवा कोणत्याच याच्यावरती राहत नाही, पण तिला खिळेच लागतात का, आता भांडे खूप जड असतात आणि आपण स्टीलचे भांडे त्याच्यामध्ये ठेवतो. ह्या साईडला मी ड्रम ठेवलेला आहे, आता याच्यामध्ये पिण्याचं पाणी आहे आणि वरतीने हे रुमाल वगैरे ठेवले. आता मी धुवून ठेवत असते, कसं आपण जेवण वगैरे बनवतो ना तर आपले हात भरपूर खराब होतात आणि मग आपण ड्रेसनं पुसून घेतो, त्याच्यापेक्षा असे रुमाल ठेवले ना तर आपले ड्रेस अजिबात खराब होत नाही. आणि त्याच बाजूला ही मोठी मांडणी आहे, म्हणजे दगडाचीच आहे, आता याला काय म्हणतात माहिती नाही मला.
पण इथे ना सगळे डबे मी लावलेले आहेत, म्हणजे स्टीलचे जेवढे आहेत ना माझ्याकडे मोठे तेवढे इथे लावलेले आहेत, आणि खाली प्लास्टिकचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पीठ किंवा दुसरं भरपूर काही भरून ठेवलेलं आहेत. आणि ह्या बाजूला दुसरी मांडणी आहे, त्याच्यामध्ये ना भरपूर काही अशी प्लेटी वगैरे आहेत जे मी यूज करत नाही, पण मला ना शो म्हणून आवडतात, म्हणून मी अशा पद्धतीने लावलेत. आणि वरती हे डबे लावलेले आहेत ना, ती मी आता घेतले, तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते मी, यांची पण लिंक नक्कीच देणार. सगळे जे काही ऑनलाईन वस्तू घेतलेली आहेत त्यांची. तर हे ताटं वगैरे मी काही यूज करत नाही, पण मी अशा पद्धतीने लावलेलं आहे. तर मागं पण मी होम टूर दिला होता, त्याच्यामध्ये एका ताईची कमेंट होती की 3 माणसासाठी एवढे भांडे लागतात का बाई, कशाला एवढे भांडे ठेवलेत. पण किचनमध्ये ना भांड्यानं शो असतं आणि भांड्यानं चांगलं दिसतं, म्हणून मला आवडतात भांडे लावायला. आणि खाली ना जे पातेले डेली यूजसाठी लागतात ना मला ते आहेत. छोटा रॅक माझ्याकडे आहेत अजून, पण तो मी काही यूज करत नाही आता सध्या तरी. आणि त्याच्याच बाजूला अजून एक मांडणी आहे, तिथे मिक्सर किंवा छोटे हे डब्बे किंवा जे काही डेलीचे भांडे असतात ते लागतात ना ते. तर असे काही भांडे मी लावलेले आहेत, म्हणजे तुम्हाला भरपूर दिवसांना माझ्या मांडण्या बघायच्या होत्या, तर मी आता तुम्हाला दाखवते. जास्त काय भारी नाही माझ्याकडे भांडे वगैरे, जे आहेत ते मी सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवत असते. आणि त्याच्यामध्ये भरपूर ताईं चांगलं पण बोलतात, तर कोणी निगेटिव्ह बोलतात, पण मला आवडते म्हणून मी अशा पद्धतीने ठेवते. आणि ज्या ताईंना आवडतात त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलाय बरं का. निगेटिव्ह बोलू नका की तुझ्याचकडं काय आहे, आमच्याकडं पण आहे, असं तसं बोलले तर खूप वाईट वाटतं मनाला. तर इथे ना प्लास्टिकचे डबे मी खाली ठेवलेत, म्हणजे जेवढे छोटे आहेत ना, म्हणजे गरज नाही मला त्यांची, पण मी फेकत नाही, मला ना सगळ्याच वस्तू लागतात. आणि पूर्ण आता लुक दाखवते किचनचं. तर असं काही माझं किचन आहे, जास्त मोठं नाही आहे, पण भरपूर सामान मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहेत. आणि ह्या पडद्याबाग आहे ना, भरपूर काही माझे भांडे अजून पण आहेत, पण मी तेवढे लावलेले नाही आहेत. आणि किचनला पण दरवाजा आहे, इकडून ओपन होतंय, तर इथे कपडे वगैरे मी स्टँड लावलेला आहे दरवाजाला. चला बाहेरचं दाखवते. ते ना बाहेर थोडीशी जागा आहे, तिथे मी माझी शिलाई मशीन ठेवलेली आहे. साईडला एक रूम आहेत ना, तर ती बंद आहे, त्यांचं सामान वगैरे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि थोडीशी जागा मला बाहेर पण आहे, म्हणजे वापरायला. तर असं काही माझं छोटंसं घर आहे, जास्त काही भारी नाही, पण सगळं मी तुम्हाला दाखवलंय, तुमची इच्छा होती बघण्याची म्हणून. तर असं काही माझं घर आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि काही माझं जर चुकलं असेल तर ते पण सांगितलं तरी काही हरकत नाही, पण इतकं पण निगेटिव्ह बोलू नका की माझ्या पण मनाला लागेल. आणि तर चला आता इथेच मी एंड करते. भेटूया आता आपण आपल्या डेली रुटीनमध्ये, जे काही रोजचे व्हिडिओ दाखवते मी त्याच्यामध्ये. तर चला बाय.